अनेक आरोप प्रत्यारोप आता वाटतं असं कानावर येतंय. प्रत्येक योजनेमध्ये असे खोडा घालणारे आणि त्याचा मिसयूज करणारे लोक असतात. सरकारने योजनेची अंमलबजावणी करत असताना बारकाईनं ज्या खरोखर बहिणींना आवश्यकता आहे त्यांनाच मिळालं पाहिजे. याचा ₹1 सुद्धा इकडे तिकडे गेला नाही. शेवटी हा जनतेच्या करातला पैसा आहे. जनतेला पण विकासापासून दूर ठेवत देणारा पैसा आहे. म्हटलं त्याचं नीट युटिलायझेशन झालं पाहिजे. याच्यासाठी प्रशासन किंवा सरकार बारकाईने लक्ष देत नाही. फक्त घोषणाबाजी, फक्त मोबिलायझेशन आणि फक्त त्याचं राजकारण करण्यात सरकार गुंतलेली आहे. परंतु प्रत्यक्षात योग्य ठिकाणी ही योजना पोहोचली पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करण्यासाठी कोणतीही यंत्रणा सरकारकडे नाही. संभाजीनगरमध्ये जी एक महिला मराठा आरक्षणासाठी म्हणून आंदोलनाला बसली, तर तिची जात वेगळी असल्याचं सांगितलं जातं. तिला आंदोलनासाठी बसवलंय कोणीतरी अशी चर्चा आहे. तर खरं काय? तुम्ही संभाजीनगरमधून मला जातपात कोणाची माहिती नाही. परंतु ती माऊली, ती भगिनी जी बसलेली उपोषणाला, तिच्या मागण्या दखल घ्याव्यात अशाच प्रकारच्या आहे. कारण महाराष्ट्रातला मराठा आणि मराठवाड्यातला मराठवाडा हा हैदराबाद निजामाच्या अंडर असल्यामुळं त्या अखत्यारीत होता. आणि त्या मराठवाड्यातल्या मराठ्यांना वेगळा न्याय लावला गेला पाहिजे अशा प्रकारची मागणी तिची आहे. मला वाटतं तिची मागणी काही वावली नाही आहे. तसंच भाजपचे आमदार आहेत राऊत, तेही आंदोलन करतात. तर हे ठरवून केलं जातं असं वाटतं का तुम्हाला? भाजपचे आमदार राऊत म्हणजे निवडणुकीच्या समोरचा देखावा आहे. कारण त्यांनी मनोज जरांगे पाटलावर ज्या पद्धतीनं टीका टिप्पणी केली त्यामुळे मराठा समाज त्यांच्या विरोधात एक तीव्र भावना मराठा समाजाच्या आहे. आणि म्हणून या भावनाला खऱ्या अर्थानं काहीतरी कुठंतरी थोडंसं कमी जास्त करण्यासाठी राजा राऊत हे उपोषण करतात, आंदोलन करतात. मला असं वाटतं ही सगळी फक्त दिशाभूल करण्याचा हा प्रकार आहे. सरकार तुमचं आहे, केंद्रात आहे, राज्यात आहे. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी आंदोलन करण्याची गरज नाही. शंभूराज देसाई आता म्हटले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच झाले पाहिजे असं साखर त्यांनी बापाला घातलं आणि तुमची आता भेट झाली, काय बोलले तुम्हाला? हे पण मी गणेशाच्या दारात आहे. शंभूराजे देसाई भले आमचे आणि त्यांचं राजकीय विरोध असेल, पण त्या गणेशाच्या दारात असल्यामुळे मला असं वाटत नाही राजकीय काही बोलण्याची गरज आहे. त्यांनी गणेशोत्सवाच्या मला शुभेच्छा दिल्या, मी त्यांना शुभेच्छा दिल्या. परंतु त्यांनी जी इच्छा व्यक्त केली ती पूर्ण बिलकुल होणार नाही असं या महाराष्ट्रातील जनतेनं ठरविलेलं एवढं नक्की. तुम्ही काय मागणी, काय साखर घातली बापाला? हे का कोण मुख्यमंत्री व्हावं? हे पण मुख्यमंत्री कोण होणं? मी काय म्हणलं, या महाराष्ट्रातली बेरोजगारी हटू दे, या महाराष्ट्रातील माता भगिनी सुरक्षित राहू दे, या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना न्याय मिळू दे. आत्ताच्या घडीला हे सगळं होत नाही. याचाच अर्थ यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. महाविकास आघाडी हे देऊ शकेल म्हणून ती आली पाहिजे. नॅचरली बिलकुल व्हावे. आक्षेप घेतलेला आहे. यावेळी जाधवांकडून जो बुरखा वाटप करण्यात आलेला आहे त्यावरती भाजपने आक्षेप घेतलाय. आता भाजपान ते एकच आहे ना, बुरखे वाटा आणखी टोप्या वाटा, त्याला काय फरक पडणार? ते स्वतःला फार म्हणतात. आम्ही त्याच्याविषयी टिप्पणी करावे असे कार्यक्रम, परंतु फक्त निवडणुकीच्या हेतून करू नये. त्याच्यात शुद्ध समाज भावना असावी. परंतु तुमचं शुद्धता दिसत नाही. तुम्ही लोकसभेला हारले, तिथले लोक तुमच्या विरोधात गेले म्हणून आता बुरखे टोप्या वाटायला तुम्ही सुरुवात केलेली. निवडणुकीच्या पूर्वी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा असं जे ठाकरे म्हणाले, तशी तुमची इच्छा आहे का? शिवसेनेची इच्छा? मला असं वाटतं कोणी जाहीर करेल नाही तर नाही करेल, परंतु या महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील भावना उद्धवजी ठाकरे साहेबांच्या बाबतीत या महाराष्ट्राचा येणार काळातला मुख्यमंत्री व्हावा ही सुस्पष्ट आहे. 1 नोव्हेंबरला 100 जागा फायनल केल्या तुम्ही. मला नाही माहिती. 1 नोव्हेंबरला आईचं नाव 7बाऱ्यावर चढवणार आहे. आता लाडकी बहीण योजना झाली, आता आईचं नाव. मला असं वाटतं हे ऑलरेडी आपल्या याच्यात हे झालेलं आहे. 1 नोव्हेंबर तारीख उलट त्याला उशीर झालेला आहे. या गोष्टी मागच्या मार्च महिन्यातच झालेल्या आहे. सरकारने तसा निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय चांगला आहे. काँग्रेसने 3 जाहीरनामे करणार आहे. एक जरा विचारा ना तुम्ही, सगळेच विचारतात मी कोणाला उत्तर. आमदार अपात्रतेसंदर्भात एक विशिष्ट तारीख निश्चित करण्याची मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आलेली आहे. मला असं वाटतं आता सगळं संपलेलं आहे. 2 महिने इलेक्शनला झालेली आहे. सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशाच्या घरी पंतप्रधान येतात. पंतप्रधान राजकारण गावोगाव या महाराष्ट्रात देशात करतात. न्यायाची अपेक्षा कोणाकडून करतात? भाजपाला म्हणतात की हिंदू लोकांकडूनच घ्यायचं, मुस्लिम लोकांकडून सामान घ्यायचं नाही, खरेदी करता. मला असं वाटतं आपण कोणत्या महाराष्ट्रात राहतो? तुम्ही या राज्याला कुठे घेऊन जाताय? याच्याहून खरेदी करायचं नाही, त्याच्याहून खरेदी करायचं नाही, या गोष्टीला काही अर्थ आहे का? सगळ्यांनी गुण्यागोविंदाने राहिलं पाहिजे. ठीक आहे, राजकारण करायचं करत बसा, परंतु याच्याहून घेऊ नये त्याच्याहून घेऊ नये. मग काय करणार तुम्ही?
महायुतीच्या फक्त सर्वे समोर आला. महायुतीला फक्त 25 जागा विदर्भात दाखवल्यात आणि 4 फक्त भाजपला दाखवल्यात. काय वाटतं तुम्हाला? महायुती संपूर्ण महाराष्ट्रात पराभूत होणार आहे. फक्त विदर्भात नाही, संपूर्ण महाराष्ट्रात. या पुण्यामध्ये सुद्धा पराभूत होणार. काँग्रेसनी जाहीरनामा 3 ठिकाणी मुंबईच्या 36 जागांपैकी 5 जागांवरती महाविकास आघाडीकडून कोणाकडनंही दावा केला जात नाहीये. त्या 5 जागांवरती भाजपचे आमदार आहेत. मला वाटतं आम्ही त्या बैठकीत असतो, आम्हाला माहिती नाही. तुम्हाला कुठून 5 जागा माहिती झाल्या? मला नाही माहिती. काँग्रेस 3 वेळा जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे. राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय असं काय आहे? चांगले शिवसेना जे नसतं. सगळ्या महाराष्ट्राचे प्रश्न समान आहे. एकत्रित या महाराष्ट्राचा प्रश्न असावा. बाकी उमेदवार ज्याचा त्याचा वचननामा करत असतात. तुम्ही म्हणाले की उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा आहे, पण तुम्हाला वाटत नाही की यामुळे वाद होतील मवियामध्ये? माझी इच्छा आहे. मी सैनिक आहे. मला कोण थांबवू शकतो? ना निवडणुकीच्या अगोदर चेहरा जाहीर करण्याचा हे पहा, माझी इच्छा आहे, या महाराष्ट्रातील जनतेची इच्छा आहे, शिवसैनिकाची इच्छा आहे. याला कोण थांबवणार? महाविकास आघाडीचे करते धरते शरद पवारांच्या डोक्यात उद्धव ठाकरे नाही मुख्यमंत्री म्हणून असं शरद पवार आपल्याला बोलले का? असं देवेंद्र फडणवीसांचं. देवेंद्र फडणवीस काही सांगेल तो, काय आमच्या पक्षात आहे का? देवेंद्र फडणवीस आमच्या पक्षात आहे का? तुम्ही विरोधी पक्ष नेते आहेत. अनेक ठिकाणी आरोग्य यंत्रणा कोलमडली. ससूनमध्ये औषधं भेटत नाही, किट उपलब्ध नाहीयेत. हे पहा, ससूनमध्ये जी माझ्याकडे काही व्हिडिओ झाले तुमच्या चॅनलचे, लोकांना नीट उपचार मिळत नाही, लोकांना बेड मिळत नाही, लोकांना औषध मिळत नाही. या महाराष्ट्राची आरोग्य यंत्रणा, मग आरोग्य मंत्री असेल, वैद्यकीय शिक्षण मंत्री असेल, बदल्या, टेंडर्स आणि आता जाता जाता पुढे ते येणार नाही याचा विश्वास असल्यामुळं मला असं वाटतं ते त्याच्यामध्येच लागलेले. जनतेच्या आरोग्याशी यांना घेणं देणं नाही. थँक्यू. पण वाईट अवस्था आहे राज्यातल्या.